धनेश आणि विनीत ॲज अ मलिंगा नावाने फेमस धनेश जनाथे आपल्याला पाहायला मिळतोय. टेनिस क्रिकेट विश्व गाजवलंय कारकीर्द इंडोर आउटडोर क्रिकेटमध्ये. तोच धनेश मलिंगा आपल्याला पाहायला मिळेल यावेळेला फलंदाजीच्या माध्यमातून आणि त्यांना साथ मिळते आहे ती म्हणजे विनीत यांची. तर नक्कीच प्रथम एसटी वॉरियर संघाने नाणेफेक जिंकली. प्रथम गोलंदाजी स्वीकारली. गोलंदाज विनीत आपल्याला पाहायला मिळतो आहे. नक्कीच राईट टाइम ओव्हर द विकेट च्या माध्यमातून गोलंदाजी साकारणारा हा फास्टर गोलंदाज आहे. पाहूया त्याच्या गोलंदाजीचा वेग आहे. लेंथ लाईन मध्ये त्याची हमेशा गोलंदाजी साकारली जाते आहे. परंतु यावेळेला मात्र स्ट्राईक ऑन आपल्याला विनीत पाहायला मिळेल. धनेश नॉन स्ट्राईकला उभा आहे. तर ही जोडी काय कामगिरी करते पाहूया संघासाठी. नक्कीच वॉर्ली इंडियन्स बॅटिंग. पहिला चेंडू यॉर्कर फुल टॉच करून खेळला जातो आहे. शॉट एक्स्ट्रा कव्हर चांगले रनिंग द बिटवीन पाहायला मिळते आहे. एक धाव परिपूर्ण. थोडेसे बॅट मात्र नक्कीच पायावर आदळते आहे. थोडस लक्ष द्यायचं आहे. चांगले रनिंग द बिटवीन पाहायला मिळाले. पण ज्या चेंडूवर एक धाव गोळा होत असताना खातं उघडलं जात आहे संघासाठी. नक्कीच परिपूर्ण कामगिरी केली जात असताना पाहायला मिळते आहे. सुरेख कामगिरी पाहायला मिळते आहे. विनीत यांचा चेंडू यॉर्कर लेंथवर द्यायचा प्रयत्न होता परंतु त्याला फुल टॉच करून खेळला गेला. स्प्रे पाठवा. फर्स्ट एड पाठवा. फर्स्ट एड बॉक्स. तर नक्कीच आज चिनू आमचा कालच्या दिवसाच्या जयेश याने आमच्या कमिटीकडून चांगली कामगिरी करून दाखवली होती. आज चिन्मय आमचा आजच्या दिवसाचा नक्कीच जे आयोजक कमिटीकडून मिळाली जबाबदारी पूर्णत्वाला नेत असताना पाहायला मिळतो आहे. मैदानामध्ये पाणी पोचवण्याची कामगिरी आहे. इंजर्ड प्लेयरला फर्स्ट एड देण्याची कामगिरी करत असताना पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच स्वागत आहे चिनू. तुझं देखील कालच्या दिवसात कौतुक करायला लागेल जयेश याचं. त्यांनी प्रत्येक सामन्याला जेव्हा जेव्हा पाणी लागलं पोचला आणि आजच्या दिवसामध्ये चिनू आपल्याला पाहायला मिळतो आहे जबाबदारी घेत असताना. कारण आयोजक आपला समस्त आदिवासी परिवार आहे आणि आपण आपलं जी सेवा द्यायची आहे त्यासाठी तत्पर इकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा डीजे वाला ब्रेक. बलवाडीजी याचा पहिल्या चेंडूवर एक धाव टिपली जात आहे. खातं उघडलं जात आहे. यावेळेला मात्र मलिंगा ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. धनेश नक्कीच ख्याती आहे मलिंगा नावाची आणि जेव्हा जेव्हा चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग लगातार 5वं वर्ष आपली कारकीर्द या टुर्नामेंटच्या माध्यमातून तो साकारताना पाहायला मिळतो आहे. पुढचा चेंडू सुरेख चेंडू गोलंदाजीचा नजराणा निर्धाव चेंडू आपण बघितलात. वेगवान गोलंदाज विनीत आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्याकडे कौशल्य कला आहे. नक्कीच सुंदर कामगिरी आपल्याला पाहायला मिळते आहे गोलंदाजीच्या माध्यमातून. खूपच सुरेख गोलंदाजी बीट करून ठेवला आहे धनेश यांना. नक्कीच संधी मिळत नाहीये थांबवण्याची कामगिरी. काय गोलंदाजी साकारला जातोय. लेंथ लाईन पकडून बीट केलं जात आहे. चेंडू इन असतात. फलंदाजांना वाटतोय वाईट जातो की काय 2 चेंडू हाताळले. डॉट चेंडू झाले 3. या षटकातली धाव 1 पाहायला मिळते. बोर्डावर बिनबाद. यावेळेला हलकासा पुश केला जातोय. चेंडू येतोय गलीकडे. एकेरी धावाने स्ट्राईकला रोटेट केलं जाईल. नक्कीच धावसंख्या 2 आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच संतोषजी सुतार मात्र आपला संघ
वारली इंडियन संघाला सपोर्ट करण्यासाठी आज इकडे व्यासपीठावर उपस्थित आपल्याला पाहायला मिळत आहेत संतोषी सुतार यांच्याकडून. नक्कीच जेव्हा जेव्हा एक उत्कृष्ट गोलंदाज येईल त्याच्यासाठी पारितोषिक लागलं जाईल, ज्या वेळेला फलंदाज येतील त्यांच्यासाठी पारितोषिक लावलं जाईल. सपोर्टिंग रोल नेहमी असतो त्यांचा. यावेळेला मात्र वाईडचा इशारा. खूपच चेंडू आउटस्विंगावर थ्रो होतो आहे, कलेक्ट करता आला नाही, नजर फिरली गोलंदाजाची आणि थ्रो केला यष्टीरक्षकाने. 2 धावा मिळत आहेत. वाईट आणि बाईज 2 धावा येत आहेत. हे मात्र वेगळं झालं. 3 धावा मिळाल्या. सुंदर गोलंदाजी साकारत असताना एक खराब थ्रो 2 धावा अतिरिक्त देऊन जातोय. धावसंख्या 5 वर पोहोचते आहे. खूपच सुरेख गोलंदाजीचं साजरीकरण होत असताना पाहायला मिळते आहे. यावेळेला हलकासा कट केला जातो आहे. थर्डमॅनकडे तो चेंडू. एकेरी धाव. नक्कीच पहिल्याच षटकामध्ये मात्र सुरेख पद्धतीने रोखून धरलेलं आपल्याला इकडे पाहायला मिळते आहे. धावसंख्या 1 ने बदल धावसंख्या 6. 5 चेंडू 6 धावा यावेळेला मात्र नजराणाला आहेत स्कोरबोर्डवर. नक्कीच वारली इंडियन्स सध्या बॅटिंग करत असताना पाहायला मिळते. धनेश ऑन स्ट्राईक असणार आहे. विनीत या षटकाचा शेवटचा चेंडू घेऊन येतो आहे. हलकासा पुश खेळतो आहे. नक्कीच धनेश यांच्याकडे अनुभव आहे, दांडगा अनुभव आहे आणि त्यांना माहिती आहे विनीतची गोलंदाजी काय सूर देते. नक्कीच रिस्क काय घ्यायची गरज नाहीये. पहिलंच षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते आहे. नंतर वेळ येईल त्यावेळेला खेळ करून दाखवायचा, आपली फळीची चमक दाखवायची. समस्त जमलेल्या क्रीडाप्रेमी रसिकांना हे कौशल्य आपल्यातले गुण आहेत, त्या गुणांचं साजरीकरण कसं करायचं ही रणनीती मात्र नक्कीच पाहायला मिळते आहे. यस फलंदाज बदली करतो आहे तर त्याला धावायला त्रास होतो आहे. नक्कीच विनीत मात्र बाहेर येईल. चला नवीन फलंदाज जायचा मैदानामध्ये. गोलंदाज मितेश. नक्कीच मितेश यांच्याकडे दुसऱ्या षटकाची गोलंदाजी साकारताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच धनेश कर्णधार आपल्याला पाहायला मिळतो आहे. तो म्हणजे याचा फलंदाजी करत असताना त्याची नवीन साथीदार येतो आहे फलंदाजीसाठी. संजय. यावेळेला मात्र नक्कीच एक चांगलं षटक आपण बघितलं आहे. तर धावसंख्या 7 पाहायला मिळते आहे एका षटकाच्या समाप्तीनंतर. तर दुसरं षटक घेऊन येतोय हे पॉवर प्लेचं गोलंदाज मितेश. पाहूया मितेश यांच्या गोलंदाजीला आता मात्र कसा सूर धरला जाईल का, मलिंगा यांच्याकडून काय आक्रमकता दाखवली जाईल का, बीट केलं जाईल. नक्कीच 5 ते 6 पावलांचा रनअप घेऊन गोलंदाजीसाठी सज्ज आहे. राईट टाइम ओव्हर द विकेट कडून आणि नक्कीच सुंदर चेंडू ग्राउंड रूट कव्हरला एक सुंदर कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळतो आहे आपल्या मलिंगा यांच्या फळीतून. एकेरी धावाने स्ट्राईकला रोटेट केलं जाते आहे. नवीन फलंदाज संजय यांना मात्र नक्कीच स्ट्राईक मिळते आहे. पाहूया सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्पिनरचा नाद आहे. हा सुरेख चेंडू आहे. खूपच सुंदर गोलंदाजी याही वेळेला विनीत या कर्णधारांनी निवडलाय एक हिरा, ज्याच्याकडे आहे गोलंदाजीचा नजराणा, जादुई गोलंदाजीचा मारा आणि ते साकारताना आपल्याला हा गोलंदाज पाहायला मिळतो आहे. सुंदरशी गोलंदाजी. एका बाजूला फलंदाज संजय ऑन स्ट्राईक. हा नक्कीच यावेळेला थोडासा खोट टप्पा, एक व्हेरिएशन चांगल्या पद्धतीने काम केलं गेलं इकडे. हे असतं रणनीती असते की चेंडू कुठल्या पद्धतीच्या कुठल्या लेंथला साकारायचं, किती उंचीचा चेंडू द्यायचा, बीट कसं करता येईल, निर्धाव चेंडू कसं हाताळता येईल, हीच खरी खासियत असते पॉवर प्लेच्या खेळामध्ये. गोलंदाजाकडे जर रणनीती असेल, आपलं कौशल्य साकारण्याची त्याच्याकडे संधी असते, ते कौशल्य पणाला लावावं लागतं आणि हेच करून दाखवताना गोलंदाज पाहायला मिळतोय. यावेळेला पुढे एक पाऊल पुढे कडून हलकासा पुश केला आणि थ्रो फॉलो मध्ये गोलंदाज क्षेत्ररक्षित करतो आहे. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा हाताळला जात असताना पाहायला मिळतो आहे. 4 चेंडू हाताळले, फक्त आणि फक्त 1 धाव. त्यानंतर लगातार 3 छोटी छोटी बिंदिया
बोर्डावर लागतात। याही वेळेला सुरेख गोलंदाजी, चेंडू आणि फळीचा सामनाच होत नाहीये, येतोय चेंडू जातोय सरळ यष्टीरक्षकाकडे। सुरेख गोलंदाजीचा मारा, या षटकातला शेवटचा चेंडू, काय कमालीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते मितेश। ओहो सुरेखच खूपच चांगला, यावेळेला मात्र फटका चुकतो आहे, कॅचवर येतील का नाही, नो मॅन प्लसला लँडिंग केलं जाईल, एक धाव, स्ट्राईकला रोटेट, षटक संपत आहे। नक्कीच 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 9 पाहायला मिळते आहे। तर घेऊया डीजे वाला ब्रेक, वाजव रे वाजव। धन्यवाद डीजे। नक्कीच पुन्हा एकदा तिसरे षटक घेऊन येतो आहे विनीत, आपल्या कोट्यातला 2 षटक पूर्ण करण्यासाठी सज्ज आहे, तिसरे षटक मार्गस्थ। परंतु जर विचार केला तर पॉवर प्ले मध्ये चांगल्या पद्धतीने वारली इंडियन्स संघाला मात्र चांगलं बांधून ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळते आहे। पहिल्या षटकामध्ये बघितले 7 धावा, दुसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 धावा। काय सुरेख सुरेख मितेश यांची गोलंदाजी पाहायला मिळाली, जादुई गोलंदाजी साकारण्यात आली, ते नजराणा देखील पाहायला मिळाला। आक्रमकता कुठे ना कुठेतरी घ्यावी लागेल आणि यावेळेला मात्र क्षेत्ररक्षण, आणि आपण बघता आहेत येलो टी शर्ट्स पुन्हा एकदा पाहायला मिळते आहे, ते म्हणजे एसटी वॉरियर्स संघाचं। नक्कीच ऑस्ट्रेलिया संघाचा हा रंग पुन्हा एकदा एसटी वॉरियर्स। यावेळेला यॉर्कर लेनचा चेंडू स्ट्रेट ड्राइव्ह खेळला जातो आहे, स्ट्राईकला रोटेट केले जाते, एकेरी धाव मात्र मिळते आहे। तर नक्कीच खूपच चांगल्या पद्धतीच्या गोलंदाजीचा मारा मात्र इकडे पाहायला मिळतो आहे। विनीत यांच्याकडून पहिलं षटक हाताळलं, 7 धावा दिल्या, त्यानंतर दुसरं वैयक्तिक षटक घेऊन येतो, पहिल्या चेंडूवर 1 धाव, स्ट्राईकला रोटेट केलं जातं आहे। तर पाहूया मलिंगा ऑन स्ट्राईक, पुन्हा एकदा नक्कीच सावधगिरीची परिपूर्ण भूमिका मलिंगा इकडे करत असताना पाहायला मिळतो आहे, कारण हे षटक त्यांना माहिती आहे, कुठे ना कुठेतरी संघाचं निरीक्षण त्यांनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, त्यांना माहिती आहे गोलंदाजांना कसं पारखायचं आहे, क्षेत्ररक्षकांना कसं पारखायचं आहे, आजमावत आहेत, हलक्या पद्धतीने खेळत आहेत, पण आक्रमक करायच्या वेळेला मात्र आक्रमण नक्की करतील। सांगतात ना, शेर जब भी धाड़ देता है आक्रमण करता है 2 कदम पीछे चलता है। यावेळेला मात्र सुंदरसा चेंडू पाहायला मिळतो आहे, निर्धाव चेंडू पुन्हा एकदा येत असताना 3 चेंडू हाताळलेत, 2 धावा दिल्या गेलेल्या आहेत। या षटकामध्ये तिसरे षटक मार्गस्थ आपल्याला पाहायला मिळते, धावसंख्या 11, 11 अशी आपल्याला धावसंख्या पाहायला मिळते आहे। खूपच धीम्या गतीने चाललेली ही धावसंख्या यावेळेला शॉटला परावर्तित करण्याचा प्रयत्न आहे, लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्र रक्षित केला जाईल, एकेरी धाव। तर नक्कीच संजय मात्र हलक्या फुलक्या हाताने खेळत असताना स्ट्राईक रोटेट करून जास्तीत जास्त धनेश मलिंगा यांच्याकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न करतो आहे, परंतु मलिंगा यांना ते चेंडू काही मिळत नाहीयेत, अजून वाट बघावी लागते आहे। इंतजार की घडिया कब होगी खत्म, बड़े शॉट का नजारा कब होगा। यॉर्कर सुरेख, नक्कीच काय चेंडू हाताळला जातो आहे, पूर्णता आपले एफर्ट्स लावतो आहे गोलंदाज, कारण त्यांना माहिती आहे एक चूक महागात पडू शकते, त्यामुळे व्हेरिएशन नाहीये, चांगली लेंथ लाईनवर बेधक मारा, टिचून मारा केला जातो आहे। विनीत यांच्याकडून सुरेख गोलंदाजी नजराणा पाहायला मिळतो आहे। धनेश या फलंदाजाला थांबवणं मोठं कौशल्य आहे, प्रशंसा नक्की करावी लागेल। यावेळेला हलकासा कट येतो आहे, दरम्यानकडे चेंडू येईल, एकेरी धाव। नक्कीच स्ट्राईकला रोटेट षटक मात्र संपताय, सुरेख षटक, टाळ्या वाजल्या पाहिजेत, एकदा सपोर्टिंग झालं पाहिजे। 2 षटक हाताळली, धावा फक्त दिल्या आहेत त्या म्हणजे 11 धावा, 11 धावा दिल्या, 2 षटकं हाताळली, 11 धावा दिल्या, तर त्यानंतर मितेश या गोलंदाजाने 2 धावा, काय सुरेख धावसंख्या आपल्याला रोखून देण्याची कामगिरी, धावसंख्या 13 पाहायला मिळते आहे। 3 षटकांची समाप्ती, 13 धावा,
पूर्णतः बॅकफुटवर येणारी 5 षटकं काय असणार आहे, काय सुरेख गोलंदाजी विनीत यांची हाताळली गेली, काय सुरेख गोलंदाजी मितेश याने हाताळली. यावेळेला मात्र 4थं षटक घेऊन येतो आहे गोलंदाज प्रसाद. नक्कीच एक नवीन उभरता सितारा आदिवासी समाजाचा. काय काय त्याची गोलंदाजी मी बघितली बहाडच्या मैदानावर. क्युमी प्रोमॅक्सच्या माध्यमातून टुर्नामेंटचं फ्री एंट्रीमध्ये आयोजन होतं, तर प्रसाद यांनी 2 षटकं हाताळली. काय गोलंदाजी दिली होती. सुरेख भेदक गोलंदाजीचा मारा देणारा हा गोलंदाज आहे. पाहूया आज आपल्या आदिवासी बांधवांसोबत खेळताना चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग मध्ये कशी कामगिरी करतो आहे. 10 ते 12 पावलांचा रनअप घेऊन राईट टाइम ओव्हर द विकेट गोलंदाजीचा मारा. नक्कीच सुरेख गोलंदाजी देत असताना पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू पुन्हा एकदा धनेश यांच्या अडचणी मात्र नक्कीच वाढताना पाहायला मिळतात, कारण 4थं षटक मार्गस्थ आहे आणि ज्या पद्धतीने या गोलंदाजांची सुरेख गोलंदाजीचा मारा केला जातोय हे प्रशंसा आहे. नक्कीच नवी पिढी आहे. एका बाजूला दांडगा अनुभव मलिंगा यांच्याकडे टेनिस क्रिकेटचा आहे, परंतु बांधून ठेवला गेलेला आहे. कसा काट होता, सुट्टो आहे जेल, मिळतो आहे जीवदान. ओहो, संधी मिळाली आहे, सोनं करावं लागेल, सुवर्ण संधीत परिवर्तन करून दाखवावं लागेल, कारण हे जर झालं तरच धावसंख्या बोर्डावर चांगली पाहायला मिळेल. 4थं षटक आपण बघता आहेत मार्गस्थ आहे. प्रसादचा भेदक मारा पुन्हा एकदा पाहायला मिळतो आहे. सुरेख गोलंदाजी. काय हे कदाचित दुपारचं सत्र, कारण कडक ऊन मैदानावर येत आहे. पिच आपले सिमेंट कॉन्क्रीटची आहे आणि जेव्हा तापते ना गोलंदाजांना चांगलीच साथ देत असते. पाहतो आपण 22 कॅरेटचा हा सोना आहे, फुलटॉसचा चेंडू आहे. यावेळेला मात्र खेळला जातोय ग्राउंड रूटने कव्हरच्या क्षेत्रामध्ये. शॉटला परावर्तित केले जाईल, एकेरी धावच मिळेल. तर नक्कीच सुरेख गोलंदाजी मात्र इकडे पाहायला मिळते. एसटी वॉरियर्स संघ. नक्कीच विनीत याने नाणेफेक जिंकल्यानंतर फिल्डिंगचा कौल का घेतला, कारण इकडे त्याला माहिती आहे, त्यांना स्वतःवर विश्वास, त्यांची स्वतःची गोलंदाजी, मितेश आणि प्रसाद यांच्यावरचा विश्वास, आणि त्यांनी सांगितलं की ना आम्ही प्रथम गोलंदाजी घेणार आहोत. यावेळेला एक चांगला चेंडू खेळला जातो आहे मिड ऑन क्षेत्रामध्ये, क्षेत्ररक्षित केला जाईल, एकेरी धाव मिळते आहे. नक्कीच या सामन्यामध्ये अजून सुद्धा एक सुद्धा चौकार षटकार पाहायला मिळालं नाही. तसं पाहायला जात आहे तर धनेश मलिंगा याला एक षटकाराचा बादशाह म्हणून ओळखला जात आहे, परंतु त्याला पूर्णतः बांधून ठेवलं गेलेलं आहे या सामन्यामध्ये. काय सुरेख गोलंदाजीचा मारा आहे, खूपच सुरेख गोलंदाजी. यावेळेला पुन्हा एकदा नक्कीच हलक्या फुलक्या हाताने खेळायला मजबूर केलं गेलेलं आहे. एकेरी धावाने स्ट्राईकला रोटेट करणं, निर्धाव चेंडू हाताळणं. 4 षटकांची समाप्ती झालेली आहे. धावसंख्या फक्त आणि फक्त 16 पाहायला मिळते. चला ड्रिंक ब्रेक घेऊन जायचं आहे. ड्रिंक ब्रेक आहे, घेऊया डीजे वाला ब्रेक. धन्यवाद डीजे. नक्कीच चिंचणी ग्रामपंचायत सदस्य हेमंत किनी आणि करंजी बारी यांचं व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे. सर, या चांगला रंगलाय सामना, दमादार कालच्या दिवसात ज्या पद्धतीने गाजवला चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग, आज सुद्धा दुसऱ्या दिवशी सुरेख सामने आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेला मात्र एक चांगला आक्रमक फलंदाजाला बांधून ठेवण्याची कामगिरी मात्र गोलंदाजांच्या माध्यमातून पाहायला मिळते आहे. वेलकम आहे सर, स्वागत आहे आपला दोघांचं देखील. हेमंत किनी आणि करंजी बारी चिंचणी ग्रामपंचायत सदस्य व्यासपीठावर हार्दिक स्वागत आहे सर. या विराजमान व्हा, आनंद घ्या क्रिकेटचा.
तर नक्कीच सुरुवात पुन्हा एकदा ड्रिंक ब्रेक नंतर पाहायला मिळते आहे. निर्धाव चेंडू काय बांधून ठेवलं जातं आहे. आक्रमक फलंदाजाला ज्याचं नाव आहे बादशाह. फायरिंग 15 चेंडू 16 चेंडू आणि 6 धावांवर खेळताना पाहायला मिळते. अशी खराब फलंदाजी नक्कीच मलिंगा यांच्या आयुष्यात कधी आली नसेल, परंतु आज मात्र या आपल्या आदिवासीच्या नव्या खेळाडूंनी बांधून ठेवलं गेलेलं आहे. नवज्योत गोलंदाज पाहायला मिळत आहेत. फुलटॉस, परंतु फटका काय बसत नाहीये. फळी मात्र साथ देत नाहीये आज मलिंगा यांना. एकेरी धावा 2-1 असा डॉट खाला जातो. दुसऱ्या तिसऱ्या चेंडूवर कुठे ना कुठेतरी एकेरी धाव टिपली जाते आहे. या वेळेला विकेट सुद्धा जात नाहीये. धावसंख्या देखील येत नाहीये. धावसंख्येवर थांबून ठेवलं आहे, पण गोलंदाजाने मात्र करामत करून ठेवलेली आहे. बांधून ठेवण्याची कामगिरी मात्र दिसते. यावेळेला उंच केला, हुप केला जातो आहे. लॉंग लेगला येतोय बहारदार षटका. सूर मिळाला आहे. घेऊया संगीताची साथ, सुरांची बरसात. धन्यवाद डीजे. एक चांगले षटकार आणि मात्र धावसंख्येचा फलक 6 धावांनी आडतोय. धावसंख्या 23. पुन्हा एकदा उंच टोला आहे आणि कॅच ड्रॉप केला जातो. नक्कीच थोडासा दूरवरचा गोलंदाजाला गोलंदाजी करून मिड विकेट पर्यंत पोहोचणं, सर्कल 30 यार्ड पर्यंत, तर मुश्किल काम असते. एक चांगलं जीवदान मिळतं आहे. पुन्हा एकदा धावसंख्या 2 ने वाढते. धावसंख्या 25. 5 षटकांच्या समाप्तीनंतर काय गोलंदाजी हाताळली जाते. प्रत्येक गोलंदाज थांबून ठेवतोय. विकेट सुद्धा जात नाहीये, परंतु गोलंदाजाने एकच इकडे मनसुबा तयार केलेला आहे. विकेट काढायची नाहीये, डॉट निगेटिव्ह गोलंदाजी करायची आहे आणि थांबून ठेवायचा. या दोन्ही जोडीला 8 षटकं खेळवायची की काय, कारण 5 षटकं संपलेत. येणारे 18 चेंडू आहेत. तर पुन्हा एकदा प्रसाद येईल गोलंदाजी मार्कवर. काय गोलंदाजी मागच्या षटकामध्ये प्रसाद यांच्याकडून 3 धावा दिल्या गेल्या. सुरेख एक मात्र जीवदान मलिंगा यांना मिळाला होता. यष्टीरक्षकाच्या हातातून झेल सुटला होता. तर नक्कीच कुठे ना कुठेतरी बांधून ठेवण्याची रणनीती जी आहे ती मात्र काम करते. प्रसाद गोलंदाज वैयक्तिक दुसरा संघाकडून 6वं षटक घेऊन येत असताना पाहायला मिळतो. देखते हैं इस वक्त में किस तरीके से मुकाम बनाएंगे. प्रयास किया जा रहा था, लेकिन मैंने कहा था गेंद और बल्ले का सामना ही नहीं हो रहा है और यहाँ पे बलिदान देने का प्रयास है. देखते हैं रन आउट के माध्यम से झटका मिला है पहला. यहाँ पे ये जरूरी भी था. कहीं ना कहीं पे थोड़ा सा माहौल बनाने का प्रयास है. माहौल बिल्कुल बनाने का प्रयास किया जा रहा है. मलिंगा की ओर से ज्यादा स्ट्राइक लेने की तैयारी होगी. लेंगे डीजे वाला ब्रेक. वाजब धन्यवाद डीजे. धन्यवाद. ओके, नक्कीच आपल्या ग्रामपंचायत सदस्य हेमंतजी केनी यांच्याकडून आपल्या या टुर्नामेंटला 5 दिवस सलग जनरेटर फ्री असं आपल्याला त्यांच्याकडून सहकार्य मिळालेलं आहे. तर त्यांची व्यासपीठावर उपस्थिती आहे. तर आदरणीय हेमंतजी केनी यांचं स्वागत करण्यासाठी आपले उपाध्यक्ष अनिलजी पवार यांना विनंती करेन की पुष्प देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. एक फोटो क्लिक करा पटकन. टाळ्या वाजवा प्लीज. टाळ्या वाजून द्या व्यासपीठावर. टाळ्या आपल्याला सहकार्य मिळणाऱ्या व्यक्तींचं स्वागत जेव्हा होते तेव्हा प्लीज टाळ्या वाजवा. तसेच करंजी बारी चिंचणी ग्रामपंचायत सदस्य यांचं देखील आपल्या इकडे उपस्थिती आहे. त्यांचं देखील अनिलजी पवार यांच्या शुभ हस्ते पुष्प देऊन स्वागत केलं जाते आहे. तर नक्कीच तसेच अमित गवणकर यांचं देखील व्यासपीठावर उपस्थिती आहे. त्यांचं देखील पुष्प देऊन स्वागत करतील अनिलजी पवार.
तर नक्कीच एक विनंती असेल सगळ्यांना, जेव्हा आपले मान्यवर व्यासपीठावर येतात आणि त्यांचं स्वागत असेल तेव्हा टाळ्या वाजवा. तुम्ही कुठेही बसले असतील तरी टाळ्या वाजवा, कारण ह्या सगळ्या मान्यवरांच्या हस्ते आपलं चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग चालते, हे मात्र आपल्याला विसरायचं नाही. कारण त्यांचं मोठं सहकार्य आणि त्यांच्या सहकार्याच्या माध्यमातून आपली ही टुर्नामेंट आज 5व्या वर्षात, यावेळेला स्टेट ड्राईव्ह काय काय सुरेख फटका सजवलाय. धनेश मात्र कमबॅक करतो आज अडीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच कमबॅक होतो आहे धनेश मलिंगा, एक आक्रमकता दाखवताना सिद्ध करता षटकाराच्या माध्यमातून धावसंख्या 34 वर पोहोचवून ठेवली जाते आहे. प्रसाद या चांगल्या गोलंदाजावर मात्र हल्ला बोल होत असताना पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू हा काय फाईन कट केलेला आपल्याला पाहायला मिळते. फाईन लेकड चेंडू येतो आहे, सुंदरसा फटका सजवणे, स्ट्राईकला रोटेट करण्याची कामगिरी. आता मात्र काउंटिंग मशीन देखील सुरू झालेली आहे मेंदूमध्ये. मलिंगा यांच्या प्रत्येक चेंडूला काउंट केलं जाते आहे. धावसंख्या 35, 6 षटकांनंतर 35 धावा बोर्डावर लागलेल्या आहेत. आता मात्र 12 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. या 12 चेंडूमध्ये मजल कुठपर्यंत मारते आहे पाहूया. वारली इंडियन्स बॅटिंग करत असताना आपल्याला पाहायला मिळते. चला घाई करायची आहे. एसटी वॉरियर्स गोलंदाजीचा धुरा सांभाळायला द्यायची आहे गोलंदाजाकडे. नक्कीच कधीशी वाट बघत होते, सांगतात ना कि इंतजार की वो घड़ियां खत्म हो चुकी है क्योंकि बल्ला अभी बोलने को तैयार है मलिंगा का. धनेश है जिसका नाम, कहते हैं प्यार से मलिंगा. इस वक्त गेंदबाजी के लिए गेंदबाज यश के हाथों में गेंदबाजी थमाई गई है. बहुत ही बढ़िया मैच की फिर एक बार वापसी करते हुए मलिंगा यॉर्कर की गेंद आई. बहुत ही बढ़िया गेंद, इसे कहते हैं गेंदबाजी. अगर बल्लेबाज बड़ा शॉट का नजारा भी दिखाना चाहता है तो उसे किस तरीके से, देखिए यॉर्कर ब्लॉक में गेंद डाली है. बिल्कुल बिल्कुल बहुत ही बढ़िया गेंदबाजी साकारते हुए यहाँ पे इस वक्त यश की गेंदबाजी काम करती हुई ईस्ट वॉरियर्स के लिए बहुत ही बेहतरीन तरीके से रोक के रखा है. हालांकि बड़ा बड़ा स्कोर इस मैदान में देखने को मिला है, इस टूर्नामेंट के माध्यम से देखने को मिला, लेकिन यहाँ पे गेंद बोल रही है. यहाँ पे बहुत ही बढ़िया शॉट है, फील्डर्स मौजूद है, पकड़ा कैच है, वापसी करेंगे. डकआउट में शिकार बना लिया है मलिंगा को. कमान दीजिए. शुभम 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 धन्यवाद. बेहतरीन गेंदबाजी, किस तरीके से अभी तक तो बीट करके रखा था, एक ही छक्का बल्ले से खेला है, लेकिन डकआउट में वापसी नए बल्लेबाज आए हैं. यहाँ पे देखिए बैकफुट में आके खेला है. इस वक्त शॉर्ट कवर की दिशा में बल्लेबाज कल्पेश. बिल्कुल नजारा खास बनाना पड़ेगा क्योंकि जहां तक गेंदबाजों की खूबसूरत गेंदबाजी साकारी हुई है, कहते हैं ना हाँ 22 कैरेट का ये सोना फुल टॉस की गेंद है. बिल्कुल नजारा साहब अभी तक तो बांध के रखा है बल्लेबाजों को बेहतरीन गेंदबाजी के माध्यम से. यहां पे एक बड़ा शॉट, ऊंचाई तो दी है, फील्डर्स मौजूद है, पकड़ेंगे क्या? डकआउट में वापसी, बहुत ही बेहतरीन नजारा. कम ऑन दीजिए.
धन्यवाद डीजे। बैट्समैनचं नाव यश। बिल्कुल यश करेंगे गेंदबाजी, यश करेंगे बल्लेबाजी, दोनों नामों में है साम्यता। देखते हैं कौन पड़ता है किसके ऊपर भारी। ये बेहतरीन, ये वाइड का इशारा आया है। गेंदबाजी बहुत ही बेहतरीन तरीके से साकारते हुए नजर, लेकिन इस वक्त थोड़ी सी लेंथ लाइन खराब आई और वाइड का इशारा। तब्दीली 1 से आई, 37 रन बने हैं, 37 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया खूबसूरत गेंदबाजी से बांध के रखा है। दोपहर का समय है, यहाँ पे देखिए शॉट की गेंद स्ट्रेट ड्राइव में खेला है, नो मैन प्लस में लैंडिंग करेगी गेंद, विनीत जाएंगे गेंद तक। 1 रन पूरा हो चुका होता है और यहाँ पे 1 से तब्दीली आएगी, 38 ऑन द बोर्ड। बहुत ही बढ़िया योगदान रहा है गेंदबाजों का इस मैच में। खूबसूरत पहले 2 मैचों में बल्लेबाजों ने बल्लेबाजी साकारती हुई नजर आई। यहाँ पे गेंदबाज अपना करिश्मा दिखाते हुए जादू। इस वक्त फिर एक बार वाइड का इशारा आया है, ये थोड़ा सा कंट्रोल करना पड़ेगा यश को। कहीं ना कहीं पे काफी खूबसूरत तरीके से गेंदबाजी साकारी है। गेंदबाज जब 4 गेंदबाजों का यहाँ पे इस्तेमाल किया गया और चारों 4 गेंदबाजों ने खूबसूरत गेंदबाजी साकारी है। यहाँ पे ये देखिए खराब वाइड का इशारा आया है, एक अतिरिक्त और रन बनेगा, स्कोर बनेगा यहाँ पे 40 लेकिन शायद से बलिंगा कहेंगे इतना भी हमारे लिए बहुत है, क्योंकि हमारे पास भी हुनर है। रोकेंगे, दोपहर का समय है, गेंदबाजी अगर सही चल रही है तो हमारी भी चलेगी। यहाँ पे खूबसूरत शॉट मिड विकेट की दिशा में परावर्तित, क्या खूबसूरत कैच पकड़ा है, बहुत ही खूबसूरत। कमांड डीजे। नाही बल्लेबाज अरे बॅट्समॅनचं नाव सांगा ना. शरद. बॉलर कोण आहे. शरद. इनको हैट्रिक छक्के पे 500 रुपए का इनाम जाहिर किया है. कैच ड्रॉप किया जाता है, मौका मिला है मिड विकेट की दिशा में. हमारे दोस्त है शायद रवि कमाल का कैच छोड़ दिया है आपने यार. बहुत ही बेहतरीन कैच, आसान सा कैच था, लेकिन शायद से हलचल ही कम करते हैं मैदान के बीच में. आजकल नए नए बिजनेस में ध्यान है. छोटी मोटी बिजनेस है लेकिन बिजनेस है. चाहे पैसा कितना आता है वो जरूरी नहीं है, नाम है बिजनेस. गोलंदाजाने जर विकेट घेतले तर संतोषजी सुतार यांच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस लागू झालेलं आहे. संजय या गोलंदाजासाठी येणारी चेंडू 5. यस शरद याने जर षटकार मारला तर मोहित बुजिंग सेंटर यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 100 रुपये कॅश प्राइज, 200 रुपये कॅश प्राइज आहे. नक्कीच मोहित चायनीज यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी 200 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे. पाहूया शरद, एक संधी आहे आपल्याला. यावेळेला मात्र संधी नाही दिली जात आहे. गोलंदाज मात्र चुरस हुशार. मोहित बुजिंग सेंटर. नक्कीच आपण बघू शकता आता बायपास मोहित बुजिंग सेंटर यांच्याकडून आपल्याला हे पारितोषिक लागू झालेलं आहे. तर चेंडू येणारे शिल्लक आहेत 3 आणि नजराणा असणार आहे का, कारण गोलंदाज याला देखील संतोषजी सुतार यांच्याकडून 200 रुपयाचं कॅश प्राइज लागू झालेलं आहे विकेटला.
3 चेंडू काय घेईल का विकेट 200 रुपयाचा प्राइस शरद यांच्यासाठी मात्र नक्कीच मोहित बुजिंग सेंटर यांच्याकडून बक्षीस आहे संधी मिळेल का खेळायची यावेळेला मात्र डॉट चेंडू घेतला जातो आहे निर्धाव चेंडू हाताळला जातो आहे धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते आहे 43 नक्कीच 43 धावा आहेत दरेश मात्र नक्कीच विचार करत असणार आहे रणनीती बनवावे लागेल आतापासून त्यांचं काउंटिंग चालू झालेलं असेल मनामध्ये नक्कीच ज्या वेळेला एक क्रिकेटर्स असतो त्याच्या कॅल्क्युलेशन चालू असते किती धावा कसं यावेळेला मात्र हलकासा टोला गलीच्या क्षेत्र कशाला चक्कवला जातोय चेंडू जातोय थर्डमॅन कडे आणि 2 धावा येत आहेत धावसंख्या 45 पाहायला मिळते आहे नक्कीच दुपारचं सत्र आहे या सत्रामध्ये काय असेल काही नाही हे मात्र येणारी वेळ सांगणार आहे कारण एवढा लो स्कोर कालच्या दिवसात देखील झाला नव्हता आज मात्र नक्कीच लो स्कोर पाहायला मिळतो आहे परंतु रंगत मात्र नक्की असणार आहे कारण 2 बलाढ्य संघ आहेत नावचीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात यावेळेला मात्र लॉंग ऑन क्षेत्रामध्ये टिपला जातो आहे जेल विकेट टिपली जाते आहे शेवटच्या चेंडूला संतोषी सुतार घेतलं जात आहे 200 रुपयाचा कॅश प्राइज संजय यांच्यासाठी झालाय सज्ज इनिंग संपते आहे धावसंख्या स्थिर 45 46 धावा विजयी लक्ष पुढचा सामना असणार आहे पाहूया डिक्लेरेशन करूया यायचं आहे नाणेफेकीसाठी एकलव्य लायन्स विरुद्ध वारली बॉयज एकलव्य लायन्स आणि वारली बॉयज दोन्ही संघ एकलव्य लायन्सच्या सगळ्या प्लेयर्सनी व्यासपीठाकडे यायचं आहे नक्कीच वारली बॉयज आणि एकलव्य लायन्स यांच्यामध्ये पुढचा सामना असणार आहे नाणेफेकीसाठी यायचं आहे दोन्ही कर्णधारांनी चला वारली बॉईज आणि एकलव्य लायन्स यांच्यामध्ये पुढला सामना खेळला जाणार आहे कर्णधार आलेले आहेत आयोजक कमिटी संतोषजी सुतारतेज यायचं आपल्या शुभ असते नाणेफेक करूया अनिल काय आणला का रे शामू कुठे आहे शामू ए कॉइन दे शामू चला संतोषजी सुतार यांच्या शुभ हस्ते आपण पुढच्या सामन्याची नाणेफेक करून घेऊया चला यायचं आहे वारली बॉईज आणि एकलव्य लायन्स यांच्यामध्ये हा नाणेफेक केली जाते आहे कॅमेरामॅन मात्र आपले नजर मारतो आहे टस्का बॉस ये है खास पुढचा सामना रंगणार आहे पुन्हा एकदा 2 चांगले संघ आहेत वारली बॉईज आपला कौल घेतील पाहूया वारली बॉईज सकाळचा सामना एक हारलेला आहे तर एका बाजूला एकलव्य लायन्स जिंकलेला संघ आहे पाहूया आजच्या दिवसात यस नाणेफेक आपले बाजूने कौल आलेला आहे एकलव्य लायन्स नक्कीच वंश काय सांगणार आहेस काय घेणार आहेत कौल जिंकलेला आहे बॉलिंग आहे याच गोलंदाजीच पुन्हा एकदा स्वीकारणार आहे नक्कीच तर किती धावांपर्यंत थांबवायचा समोरच्या संघाला प्रयत्न असेल 50-60 पर्यंत नक्कीच 50-60 पर्यंत कारण दुपारचं सत्र आहे कदाचित आपण बघितलं ज्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने रोखला गोलंदाजीचा मारा यावेळेला तुमच्याकडे गोलंदाजावर काय कुठल्या गोलंदाजावर जास्त विश्वास ठेवणार जे आहे तेच आम्ही चालवणार नक्कीच आहे त्या टीमला खेळवणार आहे तर शुभेच्छा आहेत सामन्यासाठी नक्कीच वळतोय आपण जयेशकडे जयेश नक्कीच पुन्हा एकदा नाणेफेकीचा कौल तिकडे गेलाय तुम्हाला प्रथम फलंदाजी करण्याची संधी मिळालेली आहे पहिल्या सामन्यात थोडीशी निराशा केली आहेस तू यावेळेला प्रथम फलंदाजी आले आहे काय असेल इरादा काय बनवणार आहेत आम्ही जास्तीत जास्त 80 रन करू आणि आम्ही थोडे चेंजेस करणार आहेत ओपनिंगमध्ये बस येस तर यावेळेला तुझ्याकडून काय प्रयत्न असणार आहे किती धावांची खेळी करण्याचा मनसुबा ठेवणार आहेस माझ्याकडून तर जेवढ्या तर 30 रनच्या प्लस तर करावं लागेल मला नक्कीच नक्कीच शुभेच्छा आहेत पुढच्या सामन्यासाठी
चला नक्कीच संजय संजय यायचा आहे, संजयला देखील आमंत्रित करतो आहे. तर संतोषजी सुतार यांच्याकडून विकेटसाठी 200 रुपये आणि शेवटच्या चेंडूने केला कमाल, विकेट मिळवून दिली संजय दादाला आणि संतोषजी सुतार यांच्या शुभ हस्ते 200 रुपये कॅश प्राइज वितरित केले जात आहेत. यस, अभिनंदन आहे. चला वळूया मैदानाच्या आत. खूपच टफ असेल हा सामना, कारण एका बाजूला नुसतं गोलंदाजीचा मारा ज्या पद्धतीने एसटी वॉरियर्सने केलाय, आता तेवढाच तिखट माराला सामोरं जावं लागणार आहे, कारण तिखट मारा देणारे इकडे सुद्धा गोलंदाज सज्ज आहेत. गोलंदाज धनेश पहिलं षटक घेऊन येतोय. पॉवर प्लेचा दांडगा अनुभव उर्राशी आहे, पाहूया. तर फलंदाज मितेश आणि यश ही जोडी मात्र मैदानाच्या आत. 46 धावांचं छोटस उद्दिष्ट आहे, परंतु रस्ता खरतडा आहे. भेदक गोलंदाजीचा मारा देणारा, रणनीती आखणारा नक्कीच भीष्म इकडे गोलंदाजीच्या माध्यमातून कामगिरी करताना पाहायला मिळणार आहे. सरसेनापती नक्कीच पाहायला मिळत आहे. चक्रव्यूहाची रचना तर झालेली आहे, पण काय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूला हलका फुलका मान सन्मान दिला जातो आहे आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळतो आहे. पॉवर प्लेचा पहिलं षटक आपण बघता आहे. क्षेत्ररक्षण, थर्ड मॅन, गली, पॉइंट, मिड ऑन, त्यानंतर शॉर्ट लेग, फाईन लेग, 30 यार्ड सर्कल, तर डीप मिड विकेट पाहायला मिळते आणि लॉंग ऑफ आपल्याला पाहायला मिळतो आहे. सुरेख पद्धतीने हलका फुलक्या पद्धतीने पुश करून चेंडू खेळला जातो आहे. कव्हर क्षेत्रामध्ये एकेरी धाव खाता उघडलं जाते आहे. दुसऱ्या चेंडूमध्ये 46 धावांचं विजयी लक्ष घेऊन ही जोडी मैदानामध्ये एसटी वॉरियर्स संघासाठी आपल्याला पाहायला मिळते आहे. तर यावेळेला आपण बघता आहे तर चेंडूला हलक्या पद्धतीने खेळून काढलं जात आहे. सुरेख गोलंदाजी आहे. नक्कीच मी म्हटलं, उद्दिष्ट जरी छोटं असले एक्सप्रेस वेला चालता येणार नाही. भेदक मारा, खराब गोलंदाजी आपल्याला इकडे, रस्ता नक्कीच खडतर करून ठेवणारी गोलंदाजीचा मारा आपल्याला इकडे पाहायला मिळू शकतो. कारण रणनीती आखणारा धनेश मलिंगा या संघामध्ये जिकडे उभा आहे त्याची रणनीती देखील तेवढीच महत्वाची पाहायला मिळेल. विनीत यांची रणनीती मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने काम करून गेली. थांबवलं. यावेळेला जागा बनवून शॉट परावर्तित केला जातोय. पॉइंट कडून चेंडू जातोय सीमारेषा पार, येतोय चौकार. वाजव. धन्यवाद डीजे. आहा, काय गाणं वाजवलं जाते आहे. बचके रहणारे बाबा, बचके रहणारे, तुझ पे नजर है. नक्कीच आमचा फलंदाज सांगतोय धनेशाना की काय बचके रहना, बल्लेबाजी का सूर निकलता हुआ आ रहा है. जगह जगह बना के शॉट का परिवर्तन दिखाया जा रहा है. खूबसूरत नजराना पाहायला मिळतो आहे. यावेळेला शॉटचा चेंडू हलकासा पुश केला जातो आहे. पॉइंट. एकेरी धाव. खराब क्षेत्ररक्षण इकडे मात्र ही चूक सावरावी लागेल आपल्याला. क्षेत्ररक्षकांना मजबूत व्हावं लागेल, जिगर ठेवावं लागेल आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण साजर करून आपल्याला या सामन्यामध्ये रंग भरायचा आहे. दरम्यान जर विचार केला धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते आहे 7. खूपच सुरेख पद्धतीने एका चौकाराच्या मदतीने मितेश आपल्याला खेळायला पाहायला मिळतो आहे. नॉन स्ट्राईकवर उभा या वेळेला, तर यश ऑन स्ट्राईक. एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चकवा खाला जातो, हुप करायचा प्रयत्न, परंतु फळी आणि चेंडू यांचा संगम काय झाला नाहीये. निर्धाव चेंडूने मात्र पहिल्या षटकाची सांगता होत असताना पाहायला मिळते आहे. 7 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर खूपच चांगल्या पद्धतीने आगेकूच इकडे आपल्याला पाहायला मिळते आहे. एसटी वॉरियर्स तर एका बाजूला वारले इंडियन्स हा संघ आपल्याला पाहायला मिळतो आहे. घेऊया छोटासा एक डीजे वाला ब्रेक.
धन्यवाद डीजे. तर पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7 बोर्डावर पाहायला मिळते आहे. एक चौकाराची मदत चांगली मात्र घेतलेली पाहायला मिळते. मितेश यांची काय गोलंदाजी झाली होती. दुसरं षटक त्याने गोलंदाजी करताना हाताळलं सुंदर पद्धतीने, म्हणजे रोखून धरलं होतं धनेश या चांगल्या फलंदाजाला. तसं पाहायला गेलं तर आक्रमक फलंदाज कीर्ती, परंतु या कीर्तिवान फलंदाजाला थांबून ठेवला. आता मात्र दुसरं षटक पाहायला मिळते आहे. यावेळेला मितेश फलंदाजी ऑन स्ट्राईक पाहायला मिळतो आहे. यश गोलंदाज यश आपल्याला पाहायला मिळतो आहे. तर नक्कीच राईट टाइम ओव्हर द विकेट कडून गोलंदाजी साकारताना पाहायला मिळतो आहे. ऑन स्ट्राईक मितेश पाहायला मिळतो आहे. पॉवर प्लेचं दुसरं षटक आपल्याला पाहायला मिळते आहे. गोलंदाजी क्षेत्ररक्षण रचलं गेलेलं आहे सुंदरसं. तर नक्कीच 3 क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. मिड विकेट, लॉंग ऑन अँड लॉंग ऑफ. या मान सन्मानित चेंडू कव्हर ड्राईव्ह आपल्याला पाहायला मिळतो आहे. एकेरी धावने स्ट्राईकला रोटेट केलं जात आहे. सुंदर या पहिल्या चेंडूवर मान सन्मानित फटका. यश नावातच यश आहे, परंतु का आपल्या संघाला यश मिळवून देण्यासाठी गोलंदाजीचा भेदक मारा येईल का? कारण ज्या पद्धतीने पहिल्या इनिंगमध्ये भेदक मारा झाला होता, रोखून धरलं फलंदाजांना, तीच कामगिरी त्याच पावलावरून पाऊल ठेवून ना गोलंदाजीचा मारा ठेवावा लागेल. यावेळेला मात्र चांगला फटका क्षेत्ररक्षकताईंना टिपतोय झेल. पहिल्या विकेटचं पतन. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. नक्कीच यश आणि मात्र यश संपादित करून दिले गेलेलं आहे. आपल्या वारली इंडियन संघाला एक सुंदरच्या गोलंदाजीचा नजराणा. एक चेंडू दिला, फ्लॅटचा चेंडू मजबूर केला लॉंग ऑफला खेळायला. क्षेत्ररक्षक तैनात होता आणि मोजून आणि मापून झेल ठेवला. तर नक्कीच क्षेत्ररक्षकांची प्रशंसा आहे. कुठल्या पद्धतीची चूक न करता पकडला झेल, गारद केला आहे विकेटला. पहिला झटका मात्र इकडे मिळतो आहे. तर नक्कीच ही रणनीती आहे. गोलंदाजीच्या माध्यमातून जास्तीत जास्त विकेटचं पतन कसं केलं जाईल. उद्दिष्ट जरी कमी धावांचं असलं, गोलंदाजीचा भेदक मारा देण्याची तयारी आमच्याकडे देखील आहे. हे यावेळेला मात्र सिद्ध झालेलं आहे. नवा फलंदाज येतो आहे प्रसाद. याला मात्र प्रमोट केले जाते आहे. ग्राउंड रूटने खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. एकेरी धाव बोर्डावर हालचाल करताना पाहायला मिळते आहेत. कंटिन्युटी पाहायला मिळते आहे. कारण हा जो बदल आहे, हा बदल घडवून आणणे खूपच गरजेचं आहे. यावेळेला सुंदर गोलंदाजी यशस्वीता दाखवताना गोलंदाजीच्या माध्यमातून, कारण थांबवणे गरजेचं आहे. धावसंख्या आपण जर बघताय, धावसंख्या 9 झालेली पाहायला मिळते आहे. दुसरं पॉवर प्लेचं षटक मार्गस्थ आहे. यावेळेला क्लीन बॉल, क्लीन बॉल, क्लीन बॉल. कम ऑन डीजे. धन्यवाद डीजे. बहुत ही बढ़िया विकेट का पतन यहाँ पे देखने को मिला है. प्रीति जैसे बल्लेबाज को हालांकि रिवर्स खेलना चाहते थे, लेकिन यश की बेहतरीन गेंदबाजी, लेंथ लाइन, क्लीन बोल्ड डकआउट में किया है वापसी. नए बल्लेबाज आएंगे. विनीत इस वक्त अपनी पारी को संभालेंगे. इकडे चावी आपल्याला काल सापडलेली आहे. कोणाची असेल तर त्यांनी
येऊन घेऊन जायचं आहे. कालच्या दिवसात ही चावी आपल्याला इकडे सापडलेली आहे. नक्कीच यश, बेहतरीन गेंदबाजी, बेहतरीन नजारा. इस वक्त स्टेट ड्राइव में किया है, शॉट को परावर्तित, फील्ड होगा, 2 रनों का इजाफा. बहुत ही बढ़िया. आपसी तालमेल भी इधर अच्छा ना होगा क्योंकि जीत का उद्देश्य बहुत छोटा है, लेकिन अभी तक 2 विकेट खोया है. तो नक्कीच पुढच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय. एकच वादा, अजय दादा घेऊन येतोय पुढचं समालोचन. जर सरत यांनी प्रत्येक विकेटला मोहित भुजिंग याच्याकडून 100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे. मोहित भुजिंग यांनी कॅच घेतला तर सरत यांना अंपायरचा इशारा वाईटचा. पाहूया पुढील चेंडू. विनीत यांच्यासाठी आणि उंचारती चेंडू आणि विनीत हा झेलबाद झालेला आहे. डीजे कॉमन धन्यवाद डीजे. जरा घाई करायची आहे. टीम मीटिंग जरा कमी करायची आपल्याला. दोन षटकामध्ये धाव संख्या झाली ती 12. 3 गडी बाद झालेले आहेत. पाया पुढील चेंडू धनेशला विकेट घ्यायचं गरजेचं आहे. पाहूया, जर आपल्याला सामना आपल्याकडे खेचायचं असेल तर गोलंदाजी चांगली करायला लागणार आहे. धनेश यांचा पुढील चेंडू स्ट्राईक वरती आहे. पशु नॉन स्ट्राईकला कोण आलाय? प्रसाद. नॉन स्ट्राईकला आहेत ते रोहित. धनेश यांचा पुढील चेंडू पाहूया. आणि चांगला जसा चेंडू आणि एक धाव पूर्ण. एक धाव घेण्यासाठी सफल. 1 धावीने स्कोर झालेला आहे तो 13. 3 गडी बाद. पाहूया, रोहित स्ट्राईक वरती आलेले आहेत. रोहित आपल्या संघासाठी कुठल्या दिशेला काय करणार ते पाहूया. टार्गेट तर खूप कमी दिलेलं आहे, पण असे गोलंदाजीमध्ये विकेट पण गडी बाद झालेले आहेत 3. धनेशांचा पुढील चेंडू पाहूया आणि त्यांना खेळला ते रोहित. आणि ऑफच्या दिशेला बीट करून चेंडू बॅटीला. 1 धाव पूर्ण केलेला आहे. धावसंख्या झाली ती 14. 3 गडी बाद. पाहूया, पाहूया प्रसादांनी आणि ऑफच्या साईडला मारलेला चेंडू. 1 धाव घ्यायला सफल. धाव संख्या झाली ती 15. बिनबाद. 3 बाद. पाहूया, काल जराशे घाबरून खेळलेली टीम आपले सुनील, काठावरती पास झालेली टीम. पाहूया, उद्या त्यांचं सामना एकदम रंगीत होणार आहे. आणि हे सुद्धा हातामध्ये
काढून दिलेला चेंडू आणि गडी बाद झाले आहे. चौथा झटका डीजे धन्यवाद डीजे. फंसती जा रही जल मछली, 4 मछली जा चुके जाल में. संजू अगला फलंदाज होगा, संजू देखेंगे. और इजी स्कोर है. जर संजूने हॅट्रिकची 6 मारली तर राजेश भाऊकडून 500 रुपयाचं बक्षीस. नाही म्हणलं तर सुतारकडनं. आणि एक धाव घेऊन आपलं खातं खोललेलं. धाव संख्या झाली ती 16. पाहूया प्रसादने सिक्सर मारले तर विदूर जिथे असेल त्याच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस. पाहूया. आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत इथे. आणि तिसरी धाव पण पूर्ण केलेली आहे. ते 3 धावा पूर्ण केलेल्या आहेत. असं करून 3 ह्याच्याने धाव संख्या झाली ती 19. 4 गडी बाद झालेले आहेत. पाहूया पाहूया डीजे डीजे आशिष. जिथं कुठे असेल त्यांनी कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधायचा. आशिष तांबडा. पाहूया आणि हे ऑफच्या दिशेला मारलेला फटका. 1 धाव घेतलेली आहे. धाव संख्या झाली ती 20. पाहूया जोरदार फेल, परंतु पंचचा नोट आउटचा इशारा. हॅलो आता कॉमेंट्री बोलत का रे ना जेव्हा पाठवलं हो. पाहूया आणि एकेरी दुकेरी धावेने स्कोर वाढत जाते. तो धाव संख्या झाली 21. 4 गडी बाद. पाहूया हॅलो आणि पुन्हा ऑफच्या दिशेला प्लेस करून धावा घेतात ते प्रसाद आणि 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत.
अशी करून धाव संख्या झालाय ती 23. 4 गडी बाद झालेले आहेत. पाहूया, बहुत बढ़िया विकेट डाला है इधर. 4 गड़ी बाद हो चुके हैं. अच्छे अच्छे फलंदाज. और ये फिर से बैट का बल्ला लग के 1 रन लिया है इधर. बढ़ता हुआ स्कोर 24. हेलो और ये 1 रन लेने में सफल. बढ़ता हुआ स्कोर 25. 4 ओवर के बाद बढ़ता हुआ स्कोर 25. डीजे 4 ओवर में चाहिए ओम साहेब. धन्यवाद डीजे. शर्यतला प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं बक्षीस मोहित भुजिंगवाला ह्यांच्याकडून. हा, प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं बक्षीस मोहित भुजिंग सेंटर यांच्याकडून. पाहूया, आणि पहिला चेंडू वाईट. अंपायरचा इशारा आणि 1 धाव. आणि 1 वाईट रुपयाने 1 धाव काढलेले आहेत. अशा करून 2 धावा भेटतील. धाव संख्या झाली ती 27. 27. हा बोल. हा पाहूया, पुन्हा धनेश आणि मारलेला फटका. जेल बाद झालेले आहेत. कमॉन डीजे. धन्यवाद डीजे. पाहूया, गडी बाद. खूप गडी बाद होत आहेत. पाया स्ट्राईक वरती आले. त्यात नवीन फलंदाज निखिल. 100 रुपयाचं बक्षीस तर आलेलंच आहे. जे प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं बक्षीस मोहित भुजिंग सेंटर यांच्याकडून. सर त्यांच्यासाठी पाहूया, आणि वाईटच्या सर अंपायर यांचा. पाहूया, आणि सर त्यांचा पुढील चेंडू आणि विकेटचा चान्स होता.
आणि एक धाव घेण्यासाठी सफल. आपलं खातं खोललं निखिल यांनी. धाव संख्या जळती 29 धावा झालेल्या आहेत. पाहूया संजू पाहूया आणि पुन्हा एक धाव घेण्यासाठी सफल. धाव संख्या 30 आणि 5 गडी बाद झालेले आहेत. चांगले फलंदाज विकेट आपली टाकलेले आहेत त्यांनी. पाहूया पण अजून तर आपण आणि मॅच धनेशाचा पुढील चेंडू पाहूया आणि अगदी सुंदर चेंडू. सरत ह्याला चान्स अजून तरी आहे. पाहूया 100 रुपये आलेले आहेत बक्षीसचे. आणि ते पुन्हा विकेट गडी बाद. कम ऑन डीजे. समोरून बॉल येते तुझी लायकी नाही. in the mix. धन्यवाद डीजे. नाव काय? रमेश. रमेश गेला. आणि आता जे फलंदाज उतरले ते रमेश. धाव संख्या झालाय ती 30. 18 चेंडू मध्ये 16 रन जिंकण्यासाठी पाहिजे ते पाहूया. आणि 200 रुपयाचं बक्षीस मोहित भुजिंग सेंटर कडून आलेलं ते सर त्यांच्यासाठी. दीपक 6वं षटक घेऊन ते दीपक. पाहूया स्ट्राईक होते ते संजू. पाहूया पाहूया तुझा. पाहूया आणि दीपक यांचा पुढील चेंडू संजय यांच्यासाठी आणि ऑफच्या दिशेला मारलेला चेंडू आणि एक धाव घेऊन थांबायला लागेल. करून धाव संख्या झाली ती 31. पाहिजे ना. आणि खूपच असा सुंदर चेंडू निर्धावचा. पाहूया दीपकांचा पुढील चेंडू त्यांना खेळला ते रमेश. आणि रमेशने ऑफच्या दिशेला प्लेस केलेला चेंडू आणि एक धाव घेऊन आपलं खातं खोललेलं आहे. धाव संख्या ती 32. पाहूया पुढील चेंडू दीपक यांचा. अंपायरचा इशारा वाईटचा. पाहूया जर संजूने हॅट्रिक घेतली तर जोरदार अपील आणि बॅटच्या कडा लागून सीधा किपरच्या हातामध्ये आणि गडी बाद झालाय तो संजू. कम ऑन डीजे. तेवढ्यात काय झालं माहितीये काय झालं रे
ती म्हणली माझा हात गोरा आहे. त्या Satish in the mix. धन्यवाद डीजे. धाव संख्या झाली 33 आणि 7 गडी बाद झालेले आहेत. पाहूया आणि दादा नाचतो तेव्हा विकेट नाही जात आणि अंपायरचा इशारा वाईटचा. अशी करून धाव संख्या झाली ती 34. 7 गडी बाद झालेले आहेत. हे नवीन बॅटमॅन रवींद्र पाहूया स्ट्राईक वरती जो पंचांचा इशारा वाईटचा. पाहूया जर 60चा टार्गेट असला तर काय सांगता आलं असतं. पाहूया जोरदार फेल आणि षटक संपलेला आहे. धाव संख्या झाली ती 35. 12 चेंडू मध्ये 11 धावांची गरज जिंकण्यासाठी. डीजे डीजे दादा धन्यवाद डीजे. आणि पुन्हा षटक घेऊन आले ते सरत. सरतने प्रत्येक विकेटला 100 रुपयाचं बक्षीस आहे. भुजिंग मोहित भुजिंग सेंटर यांच्याकडून. 11 चेंडू मध्ये 11 धावा. चांगली गोलंदाजी करायला लागणार ते सरतला. पाहूया रमेश आणि मारले चेंडू आणि पुन्हा हा झेल बाद झाला. तो गडी बाद झालाय. रमेश डीजे धन्यवाद डीजे. कौशल बल्लेबाज अभी आ रहा है. कौशल 10 चेंडू मध्ये 11 धावांची गरज. पाहूया गोलंदाजी अगदी सुंदर असे शरद करत ते पाहूया. आणि शरद ह्यांना प्रत्येक विकेटवरती 100 रुपयाचं बक्षीस आहे ते मोहित भुजिंग सेंटर यांच्याकडून. जोरदार फेल परंतु अगदी सुंदरचा निर्धावसा चेंडू. नऊ चेंडू मध्ये 11 धावा जिंकण्यासाठी. पाहूया गोलंदाजी तशी टाकायला लागेल ती शरद यांच्यासाठी. शरदला कौशल पाहूया आपल्या संघासाठी काय करतात ते. आणि हे आणि बॅटचा कडा लागलेला परंतु एक धाव घेण्यासाठी सफल. एक धाव घेऊन आपलं खातं खोललं आहे ते कौशल यांनी. आणि स्ट्राईक वरती ते रवींद्र. पुन्हा पाहूया 8 चेंडू मध्ये 10 धावांची गरज. पाहूया
एसटी बरोबर पाहूया आणि मारलेला फटका इथे 2 धावा पूर्ण केलेल्या आहेत. पाहूया आणि आता 7 चेंडू असतील 8 धावा 7 मध्ये 8 धावा पाहिजे त्यात. पाहूया रवींद्र आपल्याला बॅटिंग तशी करायला लागेल. पाहूया आणि पुन्हा बॅट्स करायला लागला आणि मिस फिल्डिंग आणि चौकार. कम ऑन डीजे. डीजे 6 चेंडू मध्ये 4 धावा जिंकण्यासाठी. पाणी पाठवायचं जरा पाणी घेऊन जायचं आहे. 6 चेंडू 4 धावा. इथे जी मिस फिल्डिंग झाली होती पाहूया. छह गेंदों में 4 रन की जरूरत. बहुत ही बेहतरीन रोमांच मैच. ये क्रिकेट गेम ऐसा है कि कुछ कहा नहीं जा सकता है क्योंकि 6 गेंदों में 4 रन की जरूरत है. और गेंदबाज है जो संजय. 6 गेंदों में 4 रन की जरूरत. और क्रिकेट ऐसा गेम है लास्ट गेंद तक कहा नहीं जा सकता. बहुत ही अच्छा रोमांच क्रिकेट देखने मिल रहा है यहाँ पर. बहुत ही अच्छी कौशल गेंद बल्लेबाज है और अच्छी हिट लगाई है. 1 रन का इजाफा. बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन. यहाँ पर रन आउट का खतरा भी हो सकता है और रन आउट. अंपायर का इशारा रन आउट. 1 रन हो चुके हैं. 5 गेंदों में 3 रन की जरूरत है. धन्यवाद डीजे. यस 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 मी सांगितलं होतं धावसंख्या कमी जरी असली आणि खडतर रस्ता पाहायला मिळणार आहे. गोलंदाजीचा भेदक मारायचा नजराणा आहे. आता मात्र 5 चेंडू 3 धावा. बरबर क्या कहेंगे, आपको क्या लग रहा है इस मैच को देख के? लास्ट विकेट भी है क्योंकि क्रिकेट ऐसा गेम है लास्ट गेम पर कुछ कहा नहीं जा सकता. तर नक्कीच अशोक यांनी जर षटकार मारला तर 500 रुपयाचं कॅश प्राइज कोणी लागू केलंय? 500 रुपये. राजेश यांनी मात्र 500 रुपये. अशोकजी आपल्यासाठी आहे. विकेट साठी 500 रुपये लागू आहेत. कोणाकडून? अनिल कडून 100 रुपयाचं बक्षीस आहे. अशोक 3 धावा. अशोकजी तो रंग भरावा लागेल, तो जोश भरावा लागेल. ऑल इज वेल म्हणावं लागेल. 4 गेंदों में 3 रन की जरूरत. बहुत ही अच्छा रोमांच क्रिकेट देखने मिल रहा है. बहुत ही बेहतरीन क्रिकेट. क्रिकेट ऐसा गेम है लास्ट गेंद तक कहा नहीं जा सकता. इसी बीच गेंद डालने के लिए तैयार. फील्डिंग की जमावट है. बहुत ही बेहतरीन फील्डिंग की जमावट रखी है. इसी बीच गेंद डालने के लिए तैयार. शानदार पॉइंट की जानिब खेल दिया और अच्छी फील्डिंग. 1 रन का इजाफा.
बहुत ही बढ़िया नजारा। अशोक ने ऑल इज वेल कर दिया, दिल को थाम लिया, धड़कनों को एक बार लंबी सांस भरी और 2 रनों की जरूरत है। अगर एक भी रन बनता है तो भी सुपर ओवर है, सुपर ओवर का मैच भी है। चीन से आदिवासी प्रीमियर लीग है भाई, सुपर ओवर का नजारा। 1 रन बनता है तो भी गेंदे शेष बची हुई है, 3 गेंदे बची हुई है, 3 गेंदे 2 की दरकार है। वाह 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 वाह, रोमांच है, रोमांच है। यस, मॅच टाय झाली आहे, जल्लोष आहे, जल्लोष आहे, जोश आहे, मैदान गाजता है। चिंचणी आदिवासी प्रीमियर लीग आहे। बहुत ही रोमांच क्रिकेट, बहुत ही बढ़िया क्रिकेट। बिल्कुल बिल्कुल, 1 रन की जरूरत है, 2 गेंदे और 1 रन है। वाह वाह, अशोक ऑन स्ट्राइक। नक्कीच अशोक जर सामना जिंकून देईल तर नक्कीच पुन्हा एकदा स्टार होणार आहे। नक्कीच शेवटची विकेट अशोक यांना 100 रुपयाचा प्राइज लागू आहे। विकेट साठी 500 रुपयाचं बक्षीस कोणाकडून आहे? यस, पंकजी शिंगडे यांच्याकडून विकेट साठी गोलंदाजाला 500 रुपयाचं बक्षीस आहे। परंतु अशोक ने दिल को थाम लिया है, लंबी गहरी सांस लेके बल्लेबाजी। आहा, सीनियर बल्लेबाज आज है नजारा। 100 रुपयाचं प्राइज आहे प्रवीणजी हावरे षटकारासाठी, 1 रन साठी 100 रुपयाचं पारितोषिक। या आहा, काय चुरस, काय चुरस, काय सामना जिंकून घेताय, याला म्हणतात स्पिरिट। वाजव डीजे, लेग बाय। चला लाईनअप करा, झटपट लाईनअप करून घ्या। वा 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 वा, काय चुरस पूर्ण सामना, लो स्कोर आणि